Good morning, children. Last time we have to discuss measurement of length, parallax method, and measurement of the small distance from the earth. So, dear children, today we will discuss the method for the measurement of the mass and method of the measurement of the time and dimensional analysis. Dear children, we know that the mass is the fundamental property of matter. It does not depend, means matter does not depend, or mass, it does not depend the temperature, pressure, or the location of the object in space. means it is a independent. विद्यार्थी मित्रांनो, मास ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ती टेम्परेचर, प्रेशर आणि लोकेशन म्हणजे स्पेस किंवा आपण जागा म्हणूया लोकेशनवरती ती डिपेंड नाही, म्हणजेच ती इंडिपेंडंट आहे. तर SI युनिट ऑफ द मास इज द किलोग्राम. SI युनिट ऑफ द mass is the kilogram. But while dealing with the atoms and molecules, the kilogram is an inconvenient. For atomic levels, unified atomic mass is used. So in 1889 century, the kilogram was the mass of the shiny piece of the platinum iridium alloy kept in a special glass case at the International Bureau of the Weights and Measures. This definition of the mass has been modified on 20th May 2019. The reason being that the carefully kept platinum iridium piece is seen to pick up microparticles of the dirt and is also affected by the atmosphere, causing its mass to change. विद्यार्थी मित्रांनो, जी काही मासची डेफिनेशन होती बरोबर, ती 1889 डेव्हलप झाली. बट जी काही मॉडिफाईड डेफिनेशन आहे ती 20 मे 2019 परत ती चेंज झाली. मीन्स द न्यू मेजर ऑफ द किलोग्राम इज डिफाइंड इन टर्म्स ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक करंट. वी नो दॅट द इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक करंट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक यूज करण्यासाठी यूज केलं जातं त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक. अँड इलेक्ट्रोमॅग्नेट अट्रॅक्ट्स मॅग्नेटिक मटेरियल्स. जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलं आहे म्हणजे इलेक्ट्रो म्हणजेच काय, त्यासाठी त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही प्रॉपर्टी असेल त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेट म्हटलेलं आहे. अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक अट्रॅक्ट्स द मॅग्नेटिक मटेरियल्स अँड thus used to research and industrial applications such as the cranes to lift heavy piece of the iron or steel. बरोबर, जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, मॅग्नेट नाही, मॅग्नेटचं आपल्याला प्रॉपर्टीज आहे, इट अट्रॅक्ट्स द स्मॉल पीसेस ऑफ द आयर्न, त्याला मॅग्नेट म्हटलं. बरोबर, पण हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेट अट्रॅक्ट्स द मॅग्नेटिक मटेरियल अँड thus used in रिसर्च. म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे यामध्ये त्याकडे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटकडे मॅग्नेटिक मटेरियल्स अट्रॅक्ट होतं आहे. बरोबर, आणि ते रिसर्च म्हणजे जे काही संशोधन आहे त्या रिसर्च फील्डमध्ये यूज केलं जातं. जसं इंडस्ट्रियल असेल, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन जर बघितलं आपण क्रेन्स, बरोबर, क्रेन्समध्ये काय होतं, लिफ्ट, बरोबर, जे काय हेवी पार्टिकल असेल, ऑब्जेक्ट असेल, आयर्न असेल, स्टील असेल, ते उचलण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटचा त्या ठिकाणी यूज होतो. thus the kilogram mass can be described in terms of amount of current which has to pass through an electromagnet so that it can pull down one side of an extremely sensitive balance to balance the other side, which holes are standard kg mass. Dear children, आपण जे काय ॲटम्स म्हटलं बरोबर, while dealing with the atoms and molecule, the kilogram is inconvenient unit. बरोबर, फॉर ॲटॉमिक लेवल युनिफाईड ॲटॉमिक मास इज यूज्ड. म्हणजे 1 युनिफाईड ॲटॉमिक मास आहे ते 1 युनिफाईड ॲटॉमिक मास इज इक्वल टू म्हटलं आहे 1 युनिफाईड ॲटॉमिक मास इज इक्वल टू 0.833 इंटू 10⁻⁻1 ऑफ मास ऑफ ॲन ॲटम ऑफ द कार्बन 12 in kg. बरोबर, बघा तुम्हाला ते म्हटलेलं आहे. तर जे काय 1 युनिफाईड ॲटॉमिक मास आहे, तर या 1 युनिफाईड ॲटॉमिक मासचं जे काही युनिट आहे इज इक्वल टू म्हटलं ती जी काय व्हॅल्यू आहे ती 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 0.8333 3 times 3 इंटू 10⁻⁻1 ऑफ मास ऑफ द ॲटम ऑफ द कार्बन 12 in kg म्हटलं आहे. म्हणजे काय आयसोटोप आहे, मग ते आयसोटोप इज इक्वल टू म्हटलं आहे आयसोटोप कार्बन 612 इन्क्लुडिंग द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू. बघा इथे म्हटलं मी आता जे काय तुम्हाला एक्सप्लेन केलं, इट इज इझी टू कम्पेअर द मास ऑफ एनी ॲटम इन टर्म्स ऑफ द मास ऑफ सम स्टँडर्ड ॲटम विच हॅज बीन
decided internationally to be the carbon 12 atom, the 1/12 of the mass of the unexcited atoms of carbon 12 is called atomic mass unit. आणि 1 atomic mass is equal to ते दिले म्हणजे जे काय आयसोटोप आहे कार्बन 612 बरोबर. तर इन्क्लुडिंग द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.660540 इंटू 10⁻⁻27 kg बरोबर. मीन्स जे काय मास म्हटलं आपण बरोबर, मास कसं म्हटलं आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर म्हटलं आहे. मास ऑफ कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स कॅन बी डिटरमाइंड by common balance like one used in the gross shop. Large mass in the universe like planets, stars, etc. based on the Newton's law of the gravitation can be measured by using the gravitational method. बघा आपल्याला जर मास मेजर करायचं असेल एखाद्या वस्तूचं तर आपण ते ग्रॉसरीज म्हणजेच कोणत्याही किराणामध्ये इझिली आपण मेजर करू शकतो बरोबर. पण जे काही लार्ज मास असेल, फॉर एक्झाम्पल प्लॅनेट असेल, स्टार्स असेल, तर हे जर मेजर करायचं असेल तर त्यासाठी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा यूज केला जातो. फॉर द मेजरमेंट ऑफ द स्मॉल मासेस ऑफ द ॲटॉमिक सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहे. मग आता जे काही एकदम स्मॉल मास असेल, फॉर एक्झाम्पल ॲटम आणि मॉलिक्युल असेल बरोबर, किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतील, तर यांचं जे काही मास आहे ते मास मेजर करण्यासाठी मास स्पेक्ट्रोग्राफ in which the radius of the trajectory is proportional to the mass of charged particle moving in uniform electric and magnetic field. म्हणजे मास स्पेक्ट्रोस्कोपी या ठिकाणी यूज केली जाते. म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्युल यांचं जर मास मेजर करायचं असेल तर मास स्पेक्ट्रोस्कोपी यूज केली जाते. नेक्स्ट पार्ट आहे मेजरमेंट ऑफ टाईम. आता मेजरमेंट ऑफ टाईम म्हणजे काय, थोडक्यात वी नो दॅट द एस युनिट ऑफ द टाईम इज द सेकंड, राईट. मीन्स the mean solar day on the earth is considered to be duration of the 24 hours for which an hour is the 60 minutes and each minute is the 60 second. बघा जो काय आपण टाईम म्हणतो 24 आवरचा बरोबर, मग जो काय सोलर डे म्हटलं आहे म्हणजे एक जो दिवस आहे हा एक दिवस म्हणजेच आपण तो 24 आवर कन्सिडर केला. मग तो कसं कन्सिडर केला आहे, एका मिनटाला 60 सेकंद बरोबर, आणि एक आवर म्हणजे 60 मिनिट, आणि 24 आवरचे 60 मिनिटचे कन्वर्जन जर केलं आपण तर ते होतं 3600 मिनिट्स होतं बरोबर. त्याला सोलर डे म्हटलं आहे. मीन्स ए सोलर डे इज द इंटरवल फ्रॉम, म्हणजे सोलर डे म्हणजेच काय म्हटलं आहे इथे म्हटलं आहे ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ द डे इज टेकन ॲज द 24 आवर म्हटलं बरोबर. मग आता जो काय मीन सोलर डे आहे दॅट मीन सोलर डे इज इंटरवल फ्रॉम 1 नून टू द नेक्स्ट नून, म्हणजे आजची दुपार तर उद्याची दुपार, यालाच काय म्हटलं आहे सोलर डे म्हटलं आहे, किंवा मी त्याला मीन सोलर डे म्हणून. ॲव्हरेज टाईम इंटरवल फ्रॉम 1 नून टू द नेक्स्ट नून. ॲव्हरेज ऑफ द लेंथ ऑफ सोलर डे ओव्हर ए इयर इज कन्सिडर्ड ॲज द मीन सोलर डे. मीन्स टू मेजर एनी टाईम इंटरवल वी नीड ए क्लॉक. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस टाईम मेजर करायचा असेल किंवा टाईम इंटरवल मेजर करायचा असेल तर आपल्याला क्लॉक लागतो बरोबर. वी नाव यूज अन ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ द युनिट. मग आता जे काही मग असे तुम्हाला जे काही सांगितलं कन्वर्जन 24 आवरचं 60 मिनिटमध्ये जर केलं तर मिनिटमध्ये जर कन्वर्जन केलं 3600 मिनिट्स होईल, आणि ते जर सेकंडमध्ये केलं तर 86,400 सेकंद. हे झालं सेकंडमध्ये कन्वर्जन बरोबर. मग ते काय इट वॉज अ लायटर ऑब्झर्व दॅट द लेंथ ऑफ सोलर डे व्हॅरीज ग्रॅज्युअली ड्यू टू द rotation. Hence, to get more standard and non-varying constant unit for measurement of time, a cesium time clock is used. बघा तर इथे या ठिकाणी cesium time आणि ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ युनिट याचं मेन्शन केलेलं आहे. मग आता ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ युनिट म्हणजेच टाईम म्हणजेच काय, टू मेजर एनी टाईम इंटरवल वी नीड ए क्लॉक. आपल्याला जर टाईम इंटरवल मेजर करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी घड्याची आवश्यकता असते, क्लॉकची आवश्यकता असते. आणि ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाईम जो काही या ठिकाणी मेन्शन केलं आहे ते म्हणजेच काय, विच इज बेस्ड ऑन द पिरियॉडिक व्हायब्रेशन. जे काही पिरियॉडिक व्हायब्रेशन असतं या पिरियॉडिक व्हायब्रेशनवरती जो काय ॲटॉमिक स्टँडर्ड टाईम आहे हा डिपेंड आहे. म्हणजे तो कसा, विच इज बेस्ड ऑन द पिरियॉडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस cesium clock. Sometimes it is known as the atomic clock. त्यालाच ॲटॉमिक क्लॉकसुद्धा म्हटलं. म्हणजे पिरियॉडिक व्हायब्रेशन. आता व्हायब्रेशन म्हणजेच काय, व्हायब्रेट होणे. फॉर एक्झाम्पल मोबाईलचं व्हायब्रेशन म्हटलं आहे हे आहे व्हायब्रेशन. पिरियॉडिक म्हणजेच काय, पर सेकंदला तो किती व्हायब्रेट होतं आहे
त्यालाच म्हटलं आहे सीझियम क्लॉक. ते मेजर करण्यासाठी जे क्लॉक यूज केलं जाते त्याला म्हटलं आहे सीझियम क्लॉक. मीन्स इट डिपेंड्स ऑन द पिरियडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस इन ए सीझियम टाईम. आता सीझियम टाईम म्हणजे काय लक्षात आलं आणि त्यावरून आहे सीझियम क्लॉक. ॲटॉमिक क्लॉक used in the national standards such as the standard are available in many laboratories. in the cesium atomic clock म्हणजे काय cesium atomic clock आहे. that cesium atomic clock the second is taken as the time needed for 9,192,631,770 vibration of the radiation in bracket wave. wave म्हणजेच काय smallest disturbance of a particle म्हटलं आहे बरोबर. मग हे जे काही सीझियम ॲटॉमिक क्लॉक आहे दॅट सीझियम ॲटॉमिक क्लॉक द सेकंद इज टेकन म्हणजे याच्यामध्ये सेकंद आहे तो सेकंद कशा स्वरूपात घेतला जातो इन द फॉर्म ऑफ दी 9,192,631,770 व्हायब्रेशन ऑफ द रेडिएशन करस्पॉन्डिंग टू द ट्रान्झिशन बिटवीन द टू हायपरफाईन स्टेट्स ऑफ द सीझियम दॅट इज CS⁻⁻⁻³ ॲटॉम. and the cesium atomic clock. मग आता जे काय cesium atomic clock आहे दॅट cesium atomic clock आर व्हेरी ॲक्युरेट. म्हणून जे काय नॅशनल स्टँडर्ड आहेत इंटरवल सेकंद ॲज वेल ॲज द फ्रिक्वेन्सी इज मेंटेन थ्रू द फॉर cesium atom clock. मग यासाठी cesium atomic clockचा यूज केला जातो. म्हणजेच काय याचं जे काय रेटिंग असणार आहे ते खूपच ॲक्युरेट असतं म्हणून cesium atomic clock यूज केलं जातं. हे cesium atomic clock ॲटॉमिक क्लॉक आहे ते cesium ॲटॉमिक क्लॉक कुठे यूज केलं जातं मग जे काही नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हटलेलं आहे बरोबर. मग आता नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजेच कोणत्या आता थोडक्यात त्याला म्हटलेलं आहे NPL जे काही दिलेलं आहे त्या ठिकाणी ह्या cesium क्लॉकचा यूज केला जातो बरोबर. नेक्स्ट पार्ट आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. मग आता डायमेन्शन आणि डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजेच काय थोडक्यात आता डायमेन्शन म्हणजेच काय the dimensions of the physical quantity are the powers. Dimensions of a physical quantity are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit of the given physical quantity. बरोबर. म्हणजे जे काय डायमेन्शन फाइंड करणार आहोत आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं म्हणजे नक्की काय फाइंड करणार ते महत्त्वाचं आहे की नाही. आता डायमेन्शन म्हणजेच काय डायमेन्शन म्हणजे जे काय फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीची पॉवर घातांक थोडक्यात तो आपण रेज करणार. म्हणजे कसं तो रेज करणार रेज म्हणजेच काय इन्क्रीज करणार किंवा ते इक्वेट करून फाइंड करणार बरोबर. मग तो लेस होतो का इन्क्रीज होतो तेच म्हटलं आहे. डायमेन्शन्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी आर टू पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट मस्ट बी टू रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ द गिवन फिजिकल क्वांटिटी नोन ॲज दी डायमेन्शन ॲनालिसिस. यालाच म्हटलेलं आहे dimension analysis. As mentioned earlier, the derived physical quantity can be expressed in terms of the sum combination of the some basic or fundamental quantities. For convenience, the basic quantities are represented by the symbols as L for length, M for mass and T for time and K for temperature, I for current, C for luminous intensity and MOL that is mole फॉर अमाऊंट ऑफ मास. मग आता जे काही डायमेन्शन डायमेन्शन ॲनालिसिस म्हणजे काही कन्सेप्ट जर क्लिअर झाली असेल तर त्यावरून डायमेन्शन फाइंड करू शकतो. डायमेन्शन ॲनालिसिस म्हणजे काय करायचं नक्की जे काय फिजिकल क्वांटिटी आहे आपण बघितली आहे फिजिकल क्वांटिटी बरोबर कोणकोणत्या लेंथ मास टाईम टेम्परेचर इलेक्ट्रिक करंट बरोबर ल्युमिनस इंटेन्सिटी किंवा जे काही डिराइव्ड क्वांटिटी आहे फॉर एक्झाम्पल ॲसरेशन व्हेलॉसिटी राईट प्रेशर फोर्स या जे काय डिराइव्ड क्वांटिटी आहे तर या क्वांटिटींचा आपण काय फाइंड करणार जो काय पॉवर आहे तो पॉवर रेज करणार त्यालाच म्हटलं आहे डायमेन्शन ॲनालिसिस. आणि जे काय डायमेन्शन ॲनालिसिस आहे ते डायमेन्शन ॲनालिसिस कसं रिप्रेझेंट करतात सिम्बॉलमध्ये L फॉर लेंथ लेंथसाठी कॅपिटल L मास कॅपिटल M टाईम कॅपिटल T टेम्परेचर K राईट कारण की केल्विन आहे म्हणून K घेतलेलं आहे या ठिकाणी. करंटसाठी I ल्युमिनस इंटेन्सिटीसाठी C अँड जे काही अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हटलेलं आहे तर या अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी MOL दॅट इज मोल म्हटलेलं आहे. फॉर मग आता जे काही डायमेन्शन ॲनालिसिस आहे ते आपण डायमेन्शन ॲनालिसिस कसं करतात ते बघूया बरोबर. मग आता जे काही डायमेन्शनल ॲनालिसिस आहे त्या डायमेन्शन ॲनालिसिस फाइंड करण्यासाठी
वेन वी काय करायचं ते बघूया आपण. वेन वी रिप्रेझेंट एनी डिराइव्ड क्वांटिटी विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ दी फंडामेंटल क्वांटिटीज देन सच अँड एक्सप्रेशन इज कॉल्ड दी डायमेन्शनल फॉर्म्युला. बरोबर, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजेच काय, जे काही डिराइव्ड क्वांटिटी आहे विथ ॲप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ द सिम्बॉल्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी. बरोबर, then such an expression is known as the dimensional formula. This dimensional formula is expressed by square bracket and no comma is written in between any of the symbols. बरोबर, आता जे काय डायमेन्शनल ॲनालिसिस करायचं आहे किंवा डायमेन्शन फाइंड करायचं आहे एखाद्या क्वांटिटीचं, तर ते कसं फाइंड करणार, त्यासाठी इक्वेशन लिहावं लागेल ना आपल्याला. फॉर expression of the given relation between the derived units and fundamental units in terms of the dimension which is डायमेन्शनल इक्वेशन. बघा, आता डायमेन्शनल इक्वेशन लिहायचं आपल्याला अगोदर आणि त्यावरून मग तुमचं डायमेन्शन हे फाइंड होणार आहे. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण डायमेन्शन ऑफ द स्पीड जर फाइंड केलं, मग आता लिहिताना कसं लिहिणार, इक्वेशन, राईट. मग आता फर्स्ट स्टेप असेल डायमेन्शन इक्वेशन फॉर स्पीड इज इक्वल टू, आता स्पीड म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे काही क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीचा बेसिक फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. त्यावरूनच तुम्ही ते इक्वेशन लिहिणार आणि फायनली त्याचं डायमेन्शन फाइंड करणार. मग आता इनिशियली आपण स्पीडचं फॉर्म्युला लिहिणार, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर, आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हटलं, डिस्टन्स म्हणजेच काय, थोडक्यात लेंथ आली. मग लेंथसाठी काय घेतलेलं आपण वरती बघितलं, लेंथ फॉर यल म्हटलं कॅपिटल. बरोबर, आणि डिस्टन्स म्हटलं म्हणजे लेंथसाठी कॅपिटल यल आला. बरोबर, आणि नंतर मग जे काय असेल अपॉन टाईम म्हटलं, टाईमसाठी ते म्हटलं काय, टाईमसाठी कॅपिटल टी आहे. बरोबर, आता जे काही डायमेन्शन लिहायचं आपल्याला, ते डायमेन्शन कसं लिहायचं, इन टर्म्स ऑफ द LMT ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. बरोबर, म्हणजे डायमेन्शन फाइंड करताना तुम्हाला ब्रॅकेट घ्यावं लागणार आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल, LMT. यल म्हणजे लेंथ आली, L⁻m. मास 0 आहे त्या ठिकाणी. डिस्टन्समध्ये मास मेजर करत नाही, टाईम मेजर करत नाही. बरोबर, लेंथ मेजर करण्यासाठी आपल्याला मास आणि टाईमची आवश्यकता नाही, म्हणून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये L⁻1, M⁻0 आणि T⁻0 अपॉन टाईम आहे. अपॉन मग आता डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये परत घेणार आणि काय येईल मग, डायमेन्शन ऑफ द टाईम फक्त L⁻0, M⁻0, T⁻1 आणि इक्वेट करून ती पॉवर काय येईल वरती T⁻1. म्हणजे जे काही डायमेन्शन ऑफ स्पीड आहे त्या डायमेन्शन ऑफ द स्पीड इज इक्वल टू काय येईल, इक्वेट करून पॉवर L⁻1, M⁻0, T⁻1. सेकंड एक्झाम्पल बघू आपण, डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ द व्हेलॉसिटी. आता वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ द व्हेलॉसिटी दॅट इज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणून, डिस्टन्स म्हणण्याऐवजी. कारण की व्हेलॉसिटी ही कशी क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स घेतलं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. या ठिकाणी डिस्टन्स न म्हणता आपण डिस्प्लेसमेंट म्हटलं आहे, कारण की डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी इज ऑल्सो व्हेक्टर क्वांटिटी. दॅट्स वाय हिअर वी टेक फॉर्म्युला व्हेलॉसिटी इज इक्वल टू displacement upon time, not a distance, remember that. So dimension of velocity is equal to, मग तुम्हाला मग म्हटलं बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये LMT लिहून घ्यायचं अगोदर. आणि आता इथे डिस्प्लेसमेंट म्हटलं अगेन लेंथ आली म्हणजेच L⁻1 आला, M0, T0 अपॉन टाईम म्हटलं आहे, टाईम म्हणजे टी, त्या ठिकाणी T⁻1 असेल, L⁻0, M⁻0 असेल. बरोबर, आता L⁻1 इथे लिहिलेलं नाही आहे तरी पण पॉवर ही 1 असतेच. बरोबर, जे काही फिजिकल क्वांटिटीचं जे काही सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलसाठी ही पॉवर ही 1 असेल आणि अदरवाईज M आणि 0 या ठिकाणी 0 आहे. M आणि T या ठिकाणी काय आहे, 0 आहे. म्हणजे L⁻1 आणि हा T जो काय डिनोमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला शिफ्ट झाल्यानंतर काय -1, राईट. मग डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू आले L⁻1, M⁻0, T⁻1. हेच आपण स्पीडसाठी पण बघितले. बरोबर, नेक्स्ट फॉर्म्युला फाइंड करू आता, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला जो काय आहे तो म्हणजेच कोणता आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. आता व्हेलॉसिटीचं डायमेन्शन जस्ट नाव आपण फाइंड केलं वरती आहे L⁻1, T⁻1, M0 आहे. बरोबर, इथे बघा लिहिलं आहे मग डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजे डायमेन्शन ऑफ L⁻1, T⁻1, M0 आहे त्या ठिकाणी व्हेलॉसिटीचा. बरोबर, ॲज इट इज लिहून घेतलं. अपॉन काय आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं इक्वेशन, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, डिस्टन्स, व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. मग व्हेलॉसिटीचे जे काय डायमेन्शन आहे L⁻1, M⁻0, T⁻1, M⁻0 या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे. डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू
डायरेक्ट एल रेस टू 1 आणि टी रेस टू -1 घेतला अपॉन डिस्टन्स आहे म्हणून एल लिहिला आणि एल रेस टू 1 तो वरती इक्वेट केला, पॉवर त्याची -1 होईल. मग आता -1 एल रेस टू -1 आणि एल रेस टू +1 काय होईल ते +1 -1 0. म्हणजे जे काय डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला एल रेस टू 0 एम रेस टू 0 टी रेस टू डायमेन्शन फॉर्म्युला फॉर दी चार्ज. बरोबर. आता जर तुम्हाला चार्ज याचा जर फॉर्म्युला जर माहीत असेल, चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाईम. हे कसं आलं, करंट इज इक्वल टू वी नो दॅट करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्यावरून चार्जसाठी फॉर्म्युला हा इक्वेट केला आणि त्यावरून फॉर्म्युला काय आला मग चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाईम. आता करंट म्हणजेच काय, त्यासाठी लेटर आपण यूज करणार आय, कॅपिटल आय. बरोबर. इंटू टाईम म्हटलं आहे टी. आय रेस टू 1 टी रेस टू 1 एल आणि एम त्या ठिकाणी काय असेल पॉवर त्यांची 0. फायनली तुमचा जो काही डायमेन्शन असेल चार्जचं, मग डायमेन्शन ऑफ चार्ज इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एल रेस टू 0 एम रेस टू 0 टी रेस टू 1 आणि आय रेस टू 1. ही झाली डायमेन्शन ऑफ दी चार्ज. ओके. थँक्यू व्हेरी मच.